माचली, रणथंभोरची ती दैदिप्यमान वाघीण, जंगलातील प्रत्येक पानावर, प्रत्येक वाराच्या झुळुकीत जिच्या कथा आजही दरवळतात. क्वीन ऑफ रणथंभोर म्हणून ओळखली जाणारी माचली फक्त एक वाघीण नव्हती, ती शक्ती, मातृत्व आणि निसर्गाच्या अदम्य सामर्थ्याचं जिवंत प्रतीक होती. एका दिवशी रणथंभोरच्या शांत तलावावर अचानक खळबळ माजली. 14 फूट लांबीची भली मोठी मगर, जंगलाचा दुसरा बलाढ्य शिकारी, माचलीच्या पिल्लांकडे सरकत होता. त्या क्षणी आईच्या डोळ्यात कोमलता नव्हती, त्या डोळ्यात पेटत होती आपल्या लेकरांना वाचवण्याची प्रखर ज्वाला. क्षणाचाही विलंब न करता माचली तलावात उडी मारते. पाण्याचे तुषार उडतात, जंगल स्थिर होतं आणि सुरू होतो 2 महाकाय प्राण्यांचा जीवघेणा संघर्ष. मगराची जबडं लोखंडासारखी कठीण, त्याची पकड भीषण, पण माचलीचा निर्धार तो आईचा होता. न कधी मागे हटणारा, न कधी थकणारा. त्या प्राणांतिक संघर्षात तिचा प्रत्येक पंजा, प्रत्येक झेप, प्रत्येक गर्जना हे मातेचं रण होतं. अखेर माचली विजयी झाली. एका वाघिणीनं पूर्ण वाढ झालेल्या मगरीला पराभूत केलं. जगभरातील लोकांनी हा क्षण पाहिला आणि त्या दिवशी एक गोष्ट मान्य केली, ती फक्त वाघीण नव्हती, ती खरी राणी होती. माचलीने केवळ रणथंभोरचं वैभव वाढवलं नाही, तर संपूर्ण जंगलाला नवीन जीवन दिलं. आज रणथंभोरमध्ये असलेल्या अर्ध्याहून अधिक वाघ तिच्या वंशातील आहे. भारताच्या संवर्धन इतिहासात इतकी महत्वाची, इतकी यशस्वी प्रजनन करणारी वाघीण क्वचितच पाहायला मिळते. तिच्या पट्ट्यांमध्ये जणू इतिहास कोरलेला होता. तिच्या चालण्यात आत्मविश्वासाची ताकद होती. तिच्या डोळ्यात जंगलाचं शाश्वत सौंदर्य आणि गर्व चमकत होता. माचली आज नाही, पण रणथंभोरच्या सकाळी अजूनही तिच्या पावलांचे आवाज ऐकू येतात. पानांची सळसळ तिच्या सावलीला वंदन करताना जाणवते आणि प्रत्येक नव्या वाघाच्या गर्जनेत जणू एकच संदेश घुमतो, राणी गेली, पण तिचं राज्य अजूनही जिवंत आहे. अशाच ताज्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स.